गण्या, ओ गण्या, कुठे गेला रे? हाय काय घरात? अरे काय रे राहुल, काय म्हणून राहिला? काहून रे गण्या, कामागिमावर येत नाही काय? किती वेळची वाट पाहून राहिलो तुही. म्हटलं आता येईन मग येईन, सगळे चालले गेले ना, तुझ्यासाठी थांबलो मी. चल ना, कामावर चालत नाही काय? अरे राहुल, आज मी काही कामावर येत नाही. उद्यापासून येईन मग. उद्यापासून? काहून, आज काय झालं? आणि तुला याचं नव्हतं तर मग त्या पहिलेच सांगायला लागत होतं. असं वेळेवर होते काय? अरे राहुल, माझ्या काही लक्षच नाही राहिलं. थोडंसं घरात चालू होतं तर काही ध्यानात नाही आलं. राधिका ताई चालली म्हटलं तिच्या सासरी. आज थोडीशी गडबड आहे. आता एवढ्या दिवस होती इथे आणि आता चालली तर मनही नाही लागून राहिलं. तर म्हटलं आज तिले सोडायला जाईन म्हटलं मी बस स्टँडवर. तर म्हणून मी घरीच राहून गेलो. मग मनच नाही लागून राहिलो होतं कामाला यायले. मग म्हटलं जाऊ ते, म्हटलं मी घरीच राहतो म्हटलं. मग आता इले सोडायला जाईन म्हटलं मी बस स्टँडवर. अरे राधिका ताई चालली काय? चांगलं झालं. काहून न्यायला आले काय तिले? ते आले काय? भाऊजी आले काय न्यायले? का अजून कोणी आलं? नाही नाही, भाऊजीच आले आणि भाऊजीसोबतच चालली ते. म्हणून काही मी आज कामावर येत नाही. सांगून देतो तुम्हाला मालकाले, आज नाही येत म्हणा. बरं बरं, सांगून देईन मग. भेटू मग संध्याकाळी. हो हो हो. कोण होतं रे गण्या? कोण आलं होतं? बाई राहुल आला होता. ते काल आपल्या इथं चालू होतं, त्याच्यानं मला काही लक्षात राहिलं नाही. मग मन नव्हतं आज कामावर झाले, आज ताई चालली म्हटलं. आणि मग काय तुम्ही कामावर जाईन तर मग तसंही मन नाही लागन. म्हटलं आज ताईला सोडायलाच जाईन म्हटलं मी बस स्टँडवर. म्हणून मी काही गेलो नाही. तर तो बोलवायला आला होता मला. तर त्याला सांगून दिलं मी उद्यापासून येईन म्हणून. असं असं मला वाटलं का कोण होय आलं तर. पण जाऊ दे, माझ्या मागं लय काम आहे. आता राधिका चालली ना, आता तिच्यासोबत म्हटलं थोडं थोडं सामान देतो. आता ते वेगळा संसार करन तर तिला लागणारच आहे ना. आता वेळेवर कुठून आणन? म्हटलं थोडीशी डाळ घरची आहे तर थोडंसं लोणचं देऊन देतो म्हटलं. वड्या गिड्या केल्या होत्या मुगाच्या, थोडं थोडं देतो म्हटलं. पापड आहे, सगळंच देतो तिच्यासोबत थोडं थोडं. ठेवून मग ते चांगली. आई, पण माझं मन ना लस घाबरून राहिलं. आता तरी चांगलं ठेवन ना भाऊजी तिले, नाही तर अजून जसं होते तसं होऊन जाईल. सांग ना आई, मग मन नाही काय खरंच लस घाबरून राहिलं. पण मी सांगू शकत नाही, काय करू आता मी? अरे गण्या, याच्या अगोदर तुझे बापू आले होते तर ते पाहिलं नाही का त्याचा व्यवहार कसा होता तो? कसे टसं बोलून राहिले होते आपल्या राधिकाले. पण आता तोच माणूस पाहिजे तू कसे नरम स्वभावानं आले. आता जसं जसं आपल्यावर वेळ जाते तसं तसं माणूस सुधरत असते. आता कोणाला एखादा मौका द्यावा लागते. मौका द्याले आता पाहू ना, त्याला एक मौका देऊन पाहू मग काय करते. तर नाही तर अजून त्यानं असं केलं तर मग जर दुसऱ्यांदा आली तू इथंही तर मग पाठवायचंच नाही आहे ना तिले. पाठवायचंच नाही आहे. काय करतं मग? हो आई, आता हे भाऊजीची शेवटची वेळ आहे म्हटलं आणि पहिली वेळ आहे. आता याच्यानंतर जर ताईनं असं केलं ना तर आपण राधिका ताईला कधीच नाही पाठवू, कधीच नाही पाठवू. हो हो, हळू बोल पण ऐकून राहिले असेल ते अंदरच आहे. आता निघणच तू इथंही. आई, मी नाही काय ताईसाठी थोडंसं आणून देतो बाहेरून खाप्याचं सामान. तिला समोसे आवडते ना, मी समोसे घेऊन येतो गरम गरम. खाईन ते गाडीत बसल्या बसल्या. हा हा, जाय पटकन घेऊन ये, नाही तर उशीर होऊन जाईन तिले. महिराधिकाले किती सहन करायला लागलं तिथं. आता एवढा मोठा गोटा ठेवा लागते मनावर, तेव्हा कुठं पोरीले अशा ठिकाणी पाठवा लागते. किती मोठं मन करा लागते. नाही तर कसं होणार आहे संसार? आता आपल्याला तर आपली पोरगी जवळच पाहिजे. पण आता तिचा इथं संसार पास लागते ना. असं केल्यानं कसं होईल? पण महिराधिकाची लयच आठवण येईन मला, लयच आठवण येईन. महिराधिकासारखी पोरगी नाही आहे दुसरी. देवानं पोराच्या पोटी पोरी द्याव ना तर तिचं नशीब चांगलं द्याव, नाही तर पोरगीच नाही द्याव. कायले सहन करायला का लागन एवढा अत्याचार, एवढा अत्याचार? जर येईले पोरी झाला ना तेव्हा येईले समजन हे कसे अत्याचार करते तर दुसऱ्याच्या लेकीबाईवर. पण खरंच मग राधिकाले माना लागन. आता नवरा न्यायला आला तर पटकीनी चटकीनी चालली जाऊन राहिली. नाही तर दुसऱ्या पोरी तर एवढं केलं असतं ना तर म्हटलं असतं जातच नाही मी घरातून झाले. पण मग राधिका लस समजदार आहे, लस समजदार. रश्मी, स्वयंपाक काय केला? काय बनवलं? आई त्या काही सांगितलं असतं नाही, बनवलंच नाही मग. आणि तसंही आज दादा राधिका वहिनीला घेऊन येईन ना तर हलकं फुलकं बनवून घेतो म्हटलं. मग संध्याकाळी ते स्वयंपाक करण ना तर मग पोटभर जीव. आता काही बनवून घेतो म्हटलं हलकं फुलकं. सांग ना काय बनवतं? पिंट्या कालपासून गेला तर एक फोन नाही ना, काही नाही. त्याच्या बाबाला की लावला होता का काय मी फोन, येऊन राहिली का नाही येऊन राहिली तर. हो आई, येईन नाही तर काय करन, कोण आहे त्याइले तिथं? त्याच्या बाबानी ना काही नाही, एकटा भाऊ आहे. आणि तसंही त्याच्या घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे, लस गरीब आहे ना इथे. आणि अशा घरात किती काही म्हटलं तरी एक माणूसही गेला तर लय भारी होऊन जाते म्हटलं, भारी वाले. आणि काय करन ते ठेवून राधिका बहिणीला येईनच ते, येईन नाही तर कुठं जाईल. हो, आले का तुम्ही? मी तुमचीच वाट पाहून राहिली, आता तुमच्याबद्दलच बोलून राहिली होती मी. म्हटलं पिंट्याचा फोन आला होता काय? कालपासून गेला तर फोन नाही ना, काही नाही, एकही फोन नाही लावला त्यानं. पोचला का नाही पोचला तर काय म्हणून राहिली राधिका तर काहीच नाही बोलला. तुम्हाला लावला होता का त्यानं फोन?
तो म्हणता लावला होता त्यानं मला फोन, पोचला होता तेव्हाही लावला होता आणि संध्याकाळी फोन लावला होता त्यानं. काय म्हणून राहिला होता तो? काय म्हणे राधिका, काही म्हणून राहिली होती काय? तिच्या घरच्या लोकांना कसा काय व्यवहार केला त्याच्यासोबत? काही म्हटलं किटलं काय? रश्मी जाय बरं, 1 गिलास पाणी आण बरं, जाय. हे पा, हे असे आहे माय बाबा, कामाच्या गोष्टी राहिल्या ना तर मला पाठवून देते, ऐकूनही देत 2 गोष्टी, हे आण ते आण. पण मी याच्या गोष्टी लपूनच ऐकतो, काय म्हणून राहिले काय नाही, आणि मला कोण पाठवून राहिले तर इथून. हो बाबा आणतो. सांगा ना मग काय म्हटलं तर? हे पाय म्हणता, पहिले तू निवांतपणे बस, मग मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. पण इथं नाही, चल तिकडे रूममध्ये चल तू, आणि मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. रूममध्ये? रूममध्ये कायले? कोण आहे इथं? कोणी ना कोणी? इथंच बोला ना, काय बोलायचं आहे तर? काय झालं तर? म्हणता निवांतपणे बोललो असतो, समजावलं असतो तुले. नाही नाही नाही, इथंच बोला काय आहे ते. म्हणता पिंट्याचा फोन आला होता मला. अरे पोहोचला तेव्हाही आला होता आणि संध्याकाळी आला होता. तिच्या राधिकाची आई म्हणते तिला पाठवून नाही राहिली म्हणते राधिकाले, आणि त्यानं एक अट ठेवली. माहित आहे मध्ये कोणती अट ठेवली तर त्यानं? रश्मीचीच ना. मग काय राधिकाला पाठवून नाही राहिले काय? तिथंच ठेवते काय ते? आता गेलं पोरगं एवढं आहे ना, तर त्यानं पाठवून द्यायला पाहिजे होतं, पाठवून द्यासाठी. आणि काय करणार आहे तिथे ठेवून? आमची सुनबाई म्हणा ठेवता म्हणा तुम्ही, तुम्हाला लाजकीचं नाही वाटत काय म्हणा? म्हणता तिची आई म्हणते पाठवतो म्हणते, पण तिच्या आईनं अट ठेवली. तू आपलीच लावतो म्हणतात टपर टपर, कोणाचं ऐकतच नाही ना, आपल्याच तोंडानं बडबड करत राहतो. चांगल्यानं ऐक पहिले, कान उघडे ठेवून, मग म्हणशील का सांगितलं नाही म्हणून. तिची आई म्हणते का मी पाठवतो म्हणते, पण ह्या घरात नाही पाठवत म्हणते. तिला म्हणते वेगळं राहीन तेव्हाच पाठवून म्हणते. सांगा आता मग. वेगळं? काय बोलता तुम्ही? माझ्या पोराला वेगळं करून काय ते? हे पाय म्हणता वेगळं ठेवायची बारी म्हटलं त्या चालली त्याच्यावर. आता ते पोरगी चांगल्यानं नांदून राहिली होती, तर रश्मीनं त्या म्हटलं तिच्या संसारात चांगलं विष घोळलं. आता स्वतः केलं तर स्वतःच भुगता, कोण भुगतणार आहे? आणि तो पोरगं म्हणते का मी बायकोशिवाय राहत नाही म्हणते. आता घेऊनच येतो म्हणे राधिकाले म्हणे. मग मी काय म्हणू? विचारायला फोन केला होता त्यानं मले का अशी म्हणून राहिली म्हणे ते वेगळं राहायचं, तर म्हणे काय म्हणू म्हणे त्याले. मग मी त्याला विचारलं तुझं मन काय आहे तर म्हणे बाबा म्हणे मी राधिकासोबतच राहतो म्हणे. मग काय म्हणणार आहे त्याले? मग म्हटलं घे म्हटलं बाबू राय वेगळा, काय करू मी ह्या घरात? तर माझ्या दिमाग तर कोणी हेच नाही करत करायले. तू चालवतं ते तिची चालवते आणि तो त्याचं चालवते, मग काय करणार आहे? आता घे ना, आणि तुला तुकडे करून चांगलं भेटलं ना घराचे, आता भुकत. आता ते पोरगी आहे आणि तू आहे, काय करणार आहे दुसरं? राहता तू की मायले की या घरात. ते पोरगंही चाललं आणि ते सुनही चालली. घ्या आता मजे मारा घरात चांगले. पण त्याचे बाबा तुम्ही त्याला म्हणा लागत होतं ना, ह्याच एक पर्याय होता काय? दुसरे पर्याय होते ना, वेगळंच राहायचं आहे म्हणा तर ह्याच घरात राह म्हणा, आणि दुसरं घर कायले पाहा लागते? वेगळं राहिले काही एवढं हे नाही आहे ना, पण ह्याच घरात राह म्हणा, बाहेर कायले निघतं? बाहेरचे लोक काय म्हणून? जेव्हा त्या पोरानं त्या सुनेले मारलं होतं, जेव्हा तुम्ही करीने केले होते तर तेव्हाही तर ते लढत केली होती ना, तेव्हा काय लोकांना पाहिलं नव्हतं काय तिले? पाहिलेच तमाशे लोकांना, आता अजून पाहून घेईन. आता त्याच्यासाठी तर मजाच आहे, तुम्ही करा तमाशे, ते पाहिजे मजा. अम्माय, हे तर भलतंच झालं आता. वेगळे राहील म्हणते तर मग इथं कोण करन? इथं तर मलाच करावं लागन सगळं. मी तर म्हणू काज येऊन जाते ते कामं किंमत करायला, पण आता ते तर म्हणते वेगळी राहिली येऊन राहिली म्हणते. कसं करू बापा आता मी? हे काय म्हणता, मग ही गोष्ट तू ध्यानात ठेव. ज्या गोष्टीत माझ्या पोराचं सुख आहे हे गोष्ट म्हटलं होईनच म्हटलं या घरात. आता माझ्या पोराचं सुख त्याच्या बायकोत आहे, तर आता तू काही विघ्न नको आणू, आता राहू दे. आता या घरात तर चांगलं सुखानं राहून दिलं, आता कमीत कमी लोकांच्या घरात चालले राहिले तर तिथं तरी राहू दे. आणि मी सांगितलं त्याला घेऊन ये म्हटलं, आणि राह म्हटलं इथं कुठं राहायचं आहे तर तुले. आणि म्हणता तू असा विचार नको करू का सगळं हे माझ्या मनानं झालं म्हणून. मला सवलंय मोठं दुःख आहे म्हटलं. माझ्या पोरगं जेव्हा घरातून निघन ना तेव्हा माझ्या मनावर अशा सुऱ्या चालन म्हटलं, सुऱ्या चालले. आणि मला सगळ्यात जास्त दुःख आहे. पण तुले कसं नाही समजत. तुला एवढं समजावलं म्या, एवढं समजावलं, पण तुझ्या धानी काहीच नाही बसलं म्हणता. सगळ्या घराचा धिंगाणा केला, त्या सगळ्या घराचा धिंगाणा करायला. काय करायला गेली मी, आणि हे काय झालं म्हटलं? पुढे माझ्या घराचे तुकडे तुकडे होऊन गेले. त्या दिवशी जर एक गलती नसती केली तर आज हे झालं नसतं. पोरीच्या गोष्टीत येऊन म्हटलं ह्या घराचा पुन्हा धिंगाणा करून टाकला म्या, आणि याच्यातही माहीत चुकी आहे याच्यातही. पहा मित्रांनो, असं असते, एखादी चूक आपल्या संगात येऊन जाते. मग तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट करून, आणि तुमचे विचार काय आहे ते सांगा आम्हाला. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि उद्या टाकू आता आम्ही व्हिडिओ, तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.